बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि काहीतरी गरमागरम खाऊ वाटतंय, तर ही कोथिंबीर वडी तुमच्यासाठी। हॅलो एव्हरीवन, मी डॉलीज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आपण बघणार आहोत गरमागरम कुरकुरीत कोथिंबीर वडी। चला रेसिपी बघूया। कोथिंबीर वडीसाठी आपण जो ठेचा बनवणार आहे त्यात मी 10 ते 12 लसूण, त्यानंतर मी एक मोठे अद्रकीचे 4 तुकडे घेतलेले ते ऍड करूया। त्यानंतर मी 10 ते 12 मिरच्या ऍड करते। त्यानंतर मी 1 चम्मच धनी आणि अर्धा चम्मच जिरा ऍड करते। याला आपण थोडंसं जाडसर दळून घेऊया। इथे मी आता 2 जोडी कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे। इथे आता आपण जी बारीक केलेली पेस्ट होती मिरच्याची ती ऍड करणार आहोत। त्यानंतर थोडीशी हळद ऍड करणार आहोत। यात थोडंसं आपण ओवा क्रश करून ऍड करणार आहोत। त्यानंतर मी ते 1 कप बेसन ऍड करते। आपल्याला बेसन तोपर्यंत ऍड करणं आहे जोपर्यंत एक घट्टसर गोळा आपला रेडी नाही होत, पोळीच्या पिठासारखा। हे बघू शकता, आपण थोडंसं अजून बेसन ऍड करूया आणि बघूया अजून आपल्याला बेसन लागतंय। आता हे बघू शकता, आपला पिठासारखा गोळा रेडी झालाय। आता त्याच्यात आपण चवीनुसार मीठ ऍड करून याला परत मिक्स करणार आहोत। त्यानंतर थोडीशी तीळ ऍड करणार आहोत आणि त्याला पण मिक्स करून घेऊया। त्यानंतर मी अर्धा पळी तेल ऍड करते स्मूथ बॅटर होण्यासाठी। हे बघा, अशा साईज मध्ये आपल्याला आपले रोल रेडी करून घ्यायचे। इथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता आपण आपले वडी त्याच्यात ठेवूया। आता मी ठेवले, आता आपण 10 ते 15 मिनिटं वाफ काढून घेऊया। आता हे बघू शकता, आपण गार करून कापून घेतलेले, मी दाखवते तुम्हाला कापताना। एकदा हे बघू शकता, एकदम इझिली बघू शकता हे निघतंय। हे बघू शकता, आता याला आपण डीप फ्राय करून घेऊया। हे बघू शकता, आता आपले तेल तापलेले आहे। मी थोडंसं तुकडं टाकून बघितलंय, आपलं तेल रेडी झालेलं आहे। आता आपण याच्यात आपली कोथिंबीर वडी ऍड करूया। याला लो टू मीडियम फ्लेमवर आपण फ्राय करून घेणार आहोत। हे बघू शकता, आता एक साइड रेडी झालेली आहे। आपण याला पलटून घेऊया। हे बघा, आता हे दोन्ही साइडनी मस्त फ्राय झालंय। आता आपण याला काढून घेऊया। आता आपली वडी रेडी झाली, मी तुम्हाला खाऊन दाखवते। परफेक्ट झाली आहे, क्रिस्पी झाली बाहेरून। ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। अशीच रेसिपी बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला लाईक, फॉलो, शेअर करा।